NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। आयुर्वेदाच्या नावाखाली अफूचा काळा बाजार, तळोदा शहरात 8.5 किलो अफू जप्त। मंदाण्यात पेट्रोल डिझेलसाठी ड्रमांच्या रांगा, इंधन टंचाईने शेतकरी त्रस्त। डम्पिंग ग्राउंडची नगराध्यक्षांकडून पाहणी, शेतकऱ्यांना सेंद्रिय खत घेण्याचे आवाहन। मंदाणे येथे बँक ऑफ महाराष्ट्र परिसरात गुटखा पाऊच व घाणीचे साम्राज्य, ग्राहक संतप्त। आता सविस्तर बातम्या। तळोदा शहरात आयुर्वेदिक औषधांच्या आड अफूची विक्री सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोस्ट गल्लीतील हस्ती बँकेजवळ असलेल्या एका दुकानावर छापा टाकण्यात आला। या कारवाईत सुमारे 8.5 किलो अफू जप्त करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी दुकान चालक शब्बीर बोरी याला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे। दुकानातील औषधे, कागदपत्रे तसेच इतर साहित्याची फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे। आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली अफूचा काळा बाजार सुरू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। दरम्यान या प्रकरणामागे आणखी कोणते बेकायदेशीर व्यवहार सुरू होते का याचाही तपास सुरू असून तळोदा शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। शहादा तालुक्यातील मंदाणे येथील ओम शांती पेट्रोल पंप व शिव महाकाल पेट्रोल पंप येथे पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या ड्रमांचे लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे। इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी सकाळपासून उपाशीपोटी ड्रम घेऊन रांगेत उभे राहत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे। सध्या शेती मशागतीची कामे सुरू असून नागर व रोटावेटर चालवण्यासाठी डिझेलची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे। मात्र पेट्रोल डिझेलचा पुरवठा कमी होत असल्याने शेतकऱ्यांना दिवसभर प्रतीक्षा करावी लागत आहे। शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। NDT न्यूजसाठी दिलीप महिरे, मंदाणे। शहादा शहरातील घाणकचरा व्यवस्थापन व डम्पिंग ग्राउंडची पावसाळ्यापूर्वी नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी पाहणी करून स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेतला। यावेळी ओल्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रियेद्वारे तयार करण्यात आलेले सेंद्रिय खत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। शहरातील घरोघरी संकलित होणारा ओला व सुका कचरा दोंडाच्या रस्त्यावरील डम्पिंग ग्राउंडवर आणून त्याचे योग्य प्रकारे विलगीकरण केले जात आहे। ओल्या कचऱ्यापासून तयार करण्यात आलेले सेंद्रिय खत आता शेतकऱ्यांना केवळ 200 रुपये प्रति टन दराने उपलब्ध करून देण्यात आले असून इच्छुकांनी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क साधून खत घेऊन जावे असे आवाहन नगराध्यक्षांनी केले। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। शहादा तालुक्यातील मंदाणा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा परिसरात गुटखा पाऊच, थुंकी व इतर घाणीमुळे अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले असून ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। दर गुरुवारी मोठी बाजारपेठ भरत असल्याने तसेच परिसरातील अनेक गावे या शाखेशी जोडलेली असल्याने येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते। या शाखेत व्यापारी, किराणा व्यावसायिक, शिक्षक, शेतकरी तसेच विविध योजनाधारकांची खाते आहेत। मात्र काही कर्मचारी व येणारे नागरिक गुटखा खाऊन परिसरातच थुंकत असल्याने शाखेच्या प्रवेशद्वाराजवळ गुटखा पाऊच व घाणीचे ढीग साचल्याचे चित्र दिसत आहे। यामुळे ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शाखा प्रशासनाने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे। NDT न्यूजसाठी दिलीप महिरे, मंदाणे।